दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कार्यान्वित केली आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात महिलांची अर्ज करण्यासाठी धावपळ उडालेली पाहायला मिळते। परंतु ग्रामीण भागात या योजनेसंदर्भात अजून परिपूर्ण माहिती नसल्यामुळे अर्ज कसा करणार, किती असणार शासकीय फी, कसे असणार निकष, काय कागदपत्र लागणार, फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय असणार या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये काही ठिकाणी संभ्रम पाहायला मिळतो। परंतु कळवण तहसील कार्यालयाकडून ही योजना तळागाळातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत व गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन शासन निर्णयानुसार तयारी पूर्ण करण्यात आली। या संदर्भात कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी अधिक माहिती देत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं आवाहन केलं। त्यांनी बोलताना सांगितले की तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना सोशल मीडियाच्या ग्रुपवर सर्व सेतू केंद्रांना नवीन शासन निर्णयानुसार माहिती देण्यात आली आहे। म्हणून नागरिकांनी शासनाने दिलेल्या माहितीनुसार दिलेली फक्त 5 कागदपत्रे आणि सेतू केंद्रांना लागणारी शासकीय फी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही दलालांना व भूलथापांना बळी न पडता योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। सर्व नागरिकांना माता भगिनींना सर्वांना विनंती करण्यात येते की जी काय महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्या अनुषंगाने 3 जुलै 2024 रोजी जी काय पूर्वीची योजना होती त्यामध्ये काही निकषामध्ये बदल करून नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये जे काही बदल झाले त्या अनुषंगाने मी माहिती देणार आहे। त्यात पहिला मुद्दा जो आहे, जो अर्ज दाखल करण्याची मुदत होती 1 जुलै ते 15 जुलै होती, तर ती आता वाढलेली असून आता जी काही नवीन सर्व लाभार्थी यांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुद्धा अर्ज करता येणार आहे। तर या योजनेमध्ये जे काय महिला वर्ग आहे यांना प्रति माह 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। तर या योजनेमध्ये पूर्वीच्या जो शासन निर्णय आला त्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला ह्या दोन्ही अटी म्हणजे लागू केलेले होते। परंतु आता जो शासन निर्णय आला आहे त्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र जे आहे त्याची आवश्यकता नाही, कारण रेशन 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणताही एक पुरावा ते अर्जदार त्या अर्जाबरोबर सादर करू शकतील। त्यानंतर या योजनेमध्ये पूर्वी 5 एकर शेतीबाबतची अट टाकलेली होती, ती अट आता रद्द केली आहे। आता शेतीबाबत क्षेत्राबाबत कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही। त्यानंतर एक वयाची अट जी होती पूर्वी 21 वर्ष ते 60 वर्षापर्यंतच त्या जे काही महिला आहेत त्या अर्ज करू शकत होत्या, परंतु आता 21 पासून ते 65 वयापर्यंत सर्व जे काही महिला आहेत त्या अर्ज करू शकतील। त्यानंतर परराज्यात जन्मलेली एखादी महिला असेल तर तिचं जर भारतीय पुरुषाशी लग्न झालेलं असेल तर त्या पुरुषाचा एक जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा त्याचं आदिवासी प्रमाणपत्र हे जोडून यापैकी एक कोणतेही कागदपत्र जोडून सदर महिला पण या योजनेसाठी अर्ज करू शकते। अशा प्रकारे सदरची जी योजना आहे योजनेच्या अनुषंगाने एक योजना जाहीर झाल्यापासून एकंदरीत तालुक्यामध्ये वातावरण पाहता सर्व नागरिकांची आणि महिला वर्गांची विशेष करून जास्त धावपळ सुरू झालेली आहे। तर या अनुषंगाने मी आपल्या सर्व